सोयाबीनवरचे ज्या मुख्य किडी आहेत 3 प्रकार. तर पहिला प्रकार कोणता आहे, रस खोड पोखरणाऱ्या अळ्या. तर त्याच्यामध्ये बी 2 मुख्य किडी आहेत बघा. पहिली किडी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का? सोयाबीनवर कोणकोणत्या किडी आहेत खोड पोखरणाऱ्या? सांगा तुम्ही कोणतरी सांगा. माहिती आहे? खोडामध्ये जाऊन ज्या खोड पोखरतात किंवा मधला भाग खातात त्या किडीचं नाव काय माहिती आहे का तुम्हाला? सांगा. आता आपण सगळे सोयाबीन इतके वर्षानुवर्ष पिरायला होतं, आपल्याला नाव माहित पाहिजे. हा बरं ठीक आहे, खोडाळी. अजून कोणी? मराठीत जे ते सांगा. बरोबर आहे, खोडाळी. पुन्हा दुसरं एक सांगायचं राहिलं समजा, म्हणजे त्याला खोडमाशी, खोडाळी जे आहे ना त्याला खोडमाशी. आणि दुसरा एक प्रकार आहे बघा, चक्री भुंगा. बरोबर आहे. सोयाबीनवरच्या ज्या खोड पोखरणाऱ्या ज्या अळी किडी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे खोडमाशी. आता माशीच का म्हणतात तिला? खोडमाशी जी आहे ही आपल्या घरामध्ये जशी माशी असती त्या प्रकारची ही खोडमाशी असती. खोडमाशी आता सरळ सरळ लक्षात घ्या, आपल्या घरामधल्या ज्या माशी असतात दिसायला तशीच, फक्त मोठ्या आकाराला आणि काळसर, ही खोडमाशी असते. खोडमाशी काय करते माहिती आहे का? हे पण लक्षात घ्या. खोडमाशी, आता अळी जी आहे तिची अवस्था कशी असतात की फुलपाखरू काय करते, फुलपाखरू अंडी घालते. अंडी घातल्यानंतर अंड्यातून अळी बाहेर निघते आणि अळी बाहेर निघली की ती अळी कुठं जाते, खोडामध्ये जाते आणि खोड पोखरून घेते. म्हणजे फुलपाखरू, अंडी, अळी अवस्था आणि नंतर मग कोश, हे 4 अवस्था असतात अळीच्या. तर ही जी खोडमाशी आहे ही काय करते की पानावर अंडी घालते. अंडी घातल्यानंतर एक 5-7 दिवसामध्ये त्या अंड्यामधून अळी बाहेर निघते आणि अळी कुठं जाते माहिती आहे का? कुठं जात असेल अळी? खोडात जाते. फांदीतून शिरती अशी, देठातून बारीक अळी असती, देठातून ती डायरेक्ट झाडाच्या फांदीमधून खोडात जाते. आता ती काय करते अळी, तिचं पूर्ण जीवनक्रम खोडातच राहते. मग ती फक्त मधला भाग खाते. एकदा अळी खोडात शिरली की आपल्याला ती ओळखू येत नाही. आपण कितीही जरी म्हणलं तर आपल्याला ओळखू येत नाही. मग काय होतं माहिती आहे का? काही दिवसांनी पूर्ण झाड असं सुकवून जाते. काय होतंय? झाड सुकून जाते आणि वाळून जाते. मग तुम्ही बघितलं असेल की जेव्हा झाडं असतात सोयाबीनचे त्याच्यापैकी एक झाड असं वाळून गेलेले, तुम्ही फक्त ते झाड उपटून बघा आणि असं मोडा, मधात तुम्हाला असं पोकळ भाग दिसेल, काहीच नसणार आहे मधात, म्हणजे पूर्ण ते पोखरलेलं. याला म्हणतात खोडमाशी. लक्षात आलं खोडमाशीचं? आपल्याला कुठं आळी दिसली का आपण डायरेक्ट फवारणी करायची का मामा? तुम्ही सांगा. आळी दिसली आपल्याला कुठं एखादं, डायरेक्ट फवारणी करतो का आपण? काय करतो तुम्ही सांगा बरं? डायरेक्ट फवारणी करतो का? डायरेक्ट फवारणी नाही करायची. लक्षात घ्या. आता निसर्गामध्ये आळ्या असतात, किडी असतात, या निसर्गाने तयार केल्यात. आपण त्याचं नष्ट करू शकत नाही, त्याचं आपण व्यवस्थापन करू शकतो. आता आपल्याला जर समजा आपल्या शेतामध्ये पूर्ण एकच झाड दिसलं तर आपल्याला फवारण्याची गरज नाही आणि घाबरून जायची पण गरज नाही. हे फार काही नुकसान नसते. परंतु आपल्याला, आपण असं रँडमली 2-4 ठिकाणी बघितलं आणि आपल्याला तिथं जर झाड दिसलं ते खोडमाशीचं असं वाळलेलं, तर मात्र मग ते आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेलं आहे आणि तिथं आपल्याला फवारणी करण्याची गरज आहे. बरोबर आहे. आता दुसरी जी कीड आहे, ही जी दुसरी कीड कोणती आहे माहिती आहे का? की पान म्हणजे खोड पोखरणारी अळी, तिचं नाव आहे चक्री भुंगा. द्या बघ मॅडम. हां हे द्या फोटो, द्या खालचं. हां हां हां. आता तुम्हाला बघा शेतामध्ये असं हे दिसलं असेल, हे असं दिसलं का? मृगेचा किडा असतं की नाही, तसा असतो, फक्त हा लालसर असतो. याला म्हणतात चक्री भुंगा. आता चक्री भुंगा का म्हणतात माहिती आहे का? बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे जे झाड आहे, हे झाडाचा फक्त एक हा फांटा, एक शेंडा हे वाळलेला आहे. लक्षात आलं का? आता बघा इथं तुम्हाला दिसलं का? हे 2 चक्र दिसतात. काय दिसतं इथं? बघा, इकडून एक गोल आहे, इकडून एक गोल आहे. म्हणजे काय झालेलं आहे, हे 2 चक्र आहेत आणि हे चक्री केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही, याच्यामध्ये जर काढलं तुम्ही तर याच्यामध्ये तुम्हाला बारीक अळी दिसते अशी. की ते गोल चक्र आहेत त्याच्यामध्ये अंडी घालते आणि त्यातून मग अळी जी आहे मध्ये तयार होती आणि जी अळी आहे ही अळी परत खोडामध्ये जाते आणि पूर्ण खोड पोखरून खाते. लक्षात आलं का? जसं खोडमाशी आहे आणि चक्री भुंगा सारखंच काम करतात, फक्त खोडमाशीचा फरक एवढा आहे की पूर्ण झाड वाळून जाते. काय होते? पूर्ण झाड वाळून जाते. आणि चक्री भुंग्याने काय होते? फक्त एक फांदी आहे ना, चक्री भुंगा जी आहे ना, फक्त एक फांदी वळते. लक्षात आला का फरक? लक्षात. जो तिसऱ्या प्रकारच्या किडी आहेत सोयाबीनवरल्या, त्या म्हणजे पाने खाणाऱ्या आळ्या. आता तुमच्या गावामध्ये पहिल्या प्रकारच्या 2 किडी मला आढळल्या नाही, फक्त एक ठिकाणी ही आता दिसली. ही झाड घेऊन आलो मी दाखवण्यासाठी. मुख्य जो प्रादुर्भाव झालेला आहे तो म्हणजे आळ्याचा. तर आळ्याचे प्रकार किती आहेत माहिती आहे तुम्हाला? सोयाबीनवर जे आळ्या आता कोण सांगते? सांगा, जे ते सांगा, एकदा काय नाही आपल्याला.
तुम्ही सांगा. मला जे माहिती तुम्ही ज्या आळ्या पाहिल्या जशा प्रकारच्या पाहिल्या त्या सांगितलं चालतं. बर सांगा. एकदम म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगितलं तुम्ही. आता बघा ही उंटाळी आपल्या मध्ये उंट कसं चालतंय, असं चालतंय ना. म्हणजे आळी कसं ओळखायचं ती उंट आळी आहे. ती शेंगा पकडणारी आळी अशी असते, पाणी खाणारी आळी असते, 2 टिपकी असतात समोर काळे. हो हो तीच आळी आहे बघा तशी. म्हणजे प्रत्येक आळीचा प्रकार वेगळा आहे. लक्षात आलं. ही उंटाळी. आता उंटाळी काय करते माहितीये का, आता लक्षात घ्या, आळी ज्या असतात तिच्या अवस्था सारख्याच असतात. आळी काय करते, आळी पानं खाते, नंतर कोशात जाते, कोशातून काय होते, भुंगा निघतो पतंग, आणि पतंग परत अंडी घालतो. हे चक्र चालूच असते. आणि हे जे आहे उंटाळी पानाचा भाग खाते. आता कधी कधी काय होतं माहितीये का, की फुलोरा पण खाते. काय खाते, पानं संपली की फुलोरा. बरोबर आहे. उंटाळीसाठी तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये किनोल्फास जरी वापरलं तुम्ही, आता लक्षात घ्या, आता कोरॅजिन आहे, अनेक कंपन्याचे अनेक औषधं आहेत, परंतु तुम्हाला जे आता आहे इमामॅक्टिन औषध चांगलं आहे, त्यानंतर क्विनोल्फास आहे, त्यानंतर तुम्ही ते आशेटाप औषधसुद्धा फवारू शकता. हे जे औषधं आहेत हे आळ्यासाठी पूर्ण चांगलं काम करतात. त्यानंतर ही तंबाखूवरील पाने खाणारी आळी जी आहे ही सुद्धा आढळलेली आहे. तर ती जी आळी आहेत अशी ना ही अशी आळी तुमच्या सगळ्यांच्या शेतामध्ये आढळून आली दिसते आणि वाढल्यानंतर ही पूर्ण वाढ झाली त्या आळीला. आहे तंबाखूवरील पाने खाणारी आळी, यासाठी सुद्धा तुम्ही क्विनोल्फास औषध आहे, त्यानंतर क्लोरोपायरिफॉस आहे, त्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट आहे, ॲशिफेट औषध आहे. हे जे औषध आहेत हे जरी फवारले किंवा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही ते कोरॅजिनचं सुद्धा यूज करू शकता.